अशी कुठली आनंदाची बातमी आहे जी की ज्यामुळे तुम्हाला इतकं नाचावंसं वाटतंय? आम्हाला पण सांगा की हो. आऊसाहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या हरवलेल्या मित्राबद्दल. तो परत आलाय. भाऊजी, समीर परत आलाय. हे कसं शक्य आहे? तो कसा परत येईल? असं का बोलतेस? तुला माहितीये का समीर कोण आहे ते? ओळखतेस का तू त्याला? नाही वरदा, मलाही तोच प्रश्न पडला होता. तुझा मित्र हरवला होता ना? नाही, तो फक्त कुठेतरी गेला होता भाऊजी. काल रात्री खूप उशिरा त्याने कॉल केला मला. इतकं बरं वाटलं त्याचा आवाज ऐकून मला. मग तो कुठे गेला होता ते काही सांगितलं का त्यांनी? नाही, तो बोलला सगळंच फोनवर नाही सांगता येणार, भेटल्यावर सांगतो म्हणाला. उद्याच भेटतोय तो मला. एक्साइटेड. ती वरदा काय बडबडतीये? समीर जिवंतच नाहीये तर तो फोन कसा करेल तिला? मला पण तेच कळत नाहीये. स्वप्नीलच समीर होता आणि आपल्याला हेही माहितीये की तोच वरदाला फसवत होता. मग जर तो मेला असेल तर तो फोन कसा करेल? आणि वरदा कशाला कोणाशी खोटं बोलेल? तिला तर यातलं काहीच माहिती नाहीये. यावनी स्वप्नील जिवंत तर नसेल ना? काहीतरी काय बडबडतोयस? तूच त्याच्या डोक्यावरती वार केला होतास ना? अगं पण जर तसं असेल तर आपल्यासाठी चांगलंच नाही का? म्हणजे अवनी मी खूनच केलेला नाहीये. मी निर्दोष आहे. स्वप्नीलच्या खुनाचा आरोप नाहीये माझ्यावर. हे ऐकूनच किती रिलॅक्स वाटतंय मला. खरंच माझ्या डोक्यावरचं ओझं उतरेल ही बातमी खरी असेल तर. अरे काहीतरी काय बडबडतोयस तू अनय? अरे मी तिथे माझ्या समोर त्याचा जीव गेलाय. तो असा कसा परत येईल? अगं घे ना. कोणाचा फोन आहे? नाही, रॉंग नंबर आहे. बरं अवनी, मला एक सांग. म्हणजे याआधी मी तुला कधी विचारलं नव्हतं, पण तू स्वप्नीलला कुठे पोरलेस? नाही म्हणजे त्याला तू पोरलेस का असंच कुठेतरी टाकून आली आहेस? नाही, आपल्याला एखादं तिथे जाऊन बघता येईल ना की काय नक्की झालंय ते. जर तो खरंच जिवंत असेल तर सांग ना, काय केलंयस तू त्याचं? अरे दादा, तू? अनय, मला तुझ्याशी जरा खासगी बोलायचंय. 2 मिनिटं बाहेर येशील? कशाला? तुम्ही बोला ना इथे, मी निघते. हा, आपण बोलू मग त्या विषयावर. हा कुणाला रामायण महाभारत सांगतोय देव जाणे. मगाशी मरत होता मला फोन करायला आणि आता याचा बिझी लागतोय फोन. माठ हा 1 नंबरचा, शपथ. वरदा, ही वरदा स्वप्नीलशी तर बोलत नसेल ना?
नाही, वाटत तरी तसंच होतं. नाहीतर इतके दिवस त्या समीरच्या चिंतेत असलेली ही मुलगी अचानक आनंदात कशी दिसतेय? शी, काय करू मी या स्वप्नीलचं? स्वप्नील खरंच वरदाशी बोलत असेल तर माझ्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडेल. तसं होऊन चालणार नाही. मला त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. मी काय सांगते ते नीट ऐकायचं. स्वप्नील आता फारच नाटकं करायला लागलाय, त्यामुळे त्याच्यावरती नीट लक्ष ठेवायचं. तुम्हाला डबल क्रॉस करतोय. चांगलेच पंख फुटलेत त्याला, तर ते वेळीच कापायला हवेत. हो, ते मलाही माहितीये तो मला मदत करत होता ते, पण त्याने बहुतेक त्याचा इरादा बदललेला दिसतोय. त्याला चांगलंच दमात घ्यायचं आणि जास्त शहाणपणा केला ना तर तिकडेच संपवून टाक. काय? कारण अनय आता माझ्या चांगलाच हातात आलाय. त्याला आता मला मोकळं सोडून चालणार नाहीये. त्याच्यासाठी स्वप्नीलच काय, रेवाचा जरी बळी घ्यावा लागला ना तरी मी मागे पुढे पाहणार नाहीये. कळलं? अनयला खूप मोठ्या संकटातून वाचवलं. मी खरंच तुमची खूप आभारी आहे. त्या अवनीचाही शेवट आता जवळ आलाय. तिचं पितळ उघडं पाडण्यासाठी फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे देवा. आणि मला माहितीये तुम्ही सदैव माझ्या पाठीशी आहात. आज तरी उचललास तू फोन. देवा, अगं किती वेळा मी फोन केला तुला, तू फोन उचलला पण नाहीस आणि परत केला पण नाहीस. अगं स्वप्नीलची काळजी वाटते का मला? इकडे इतकं काय काय घडतंय, मी काय सांगू यांना? रेवा बोल ना माझ्याशी. अगं मला सांग, स्वप्नील भेटला का तुला? तुला काही कळलं का त्याच्याबद्दल? रेवा बोल ना माझ्याशी. अगं त्या उर्मीच्या नादाने काय होऊन बसलं का माझ्या मुलाचं? एका मुलीच्या जाण्याचं दुःख पचवलं नाही अजून, तर हा नवीन घोर लागून राहिलाय ग मला. काका, तुम्ही काय इतकी काळजी करताय? काय करू पोरी? अगं एकटा पडलोय ग मी इकडे. कुणाला विचारू, कुणाशी बोलू, मला काहीच कळत नाहीये. तुझ्याशी बोलून मनाला समाधान वाटेल म्हणून तुला फोन करतोय. सांग ना रेवा, तुला काही कळलंय का स्वप्नील बद्दल? काका, मला तुमची मनस्थिती कळतीये, पण तुम्ही नका काळजी करू. स्वप्नीला काही होणार नाही. तुम्ही मला मुलगी मानता ना, मग एवढा तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. स्वप्नील लवकरच तुमच्या जवळ येईल. आता तुझ्यावरच विश्वास उरलाय माझा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. हा, ठेवते. हो. अहो काय चाललंय तुमचं? इथे माझं सिम कार्ड ब्लॉक झालंय आणि किती वेळ फोन करायचा कस्टमर केअरला? हा, ते काही नाही. माझा आत्ताच्या आत्ता फोन सुरू करा तुम्ही. काय? कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर? बर, थांबा बघतो. अहो काय पाठ नाही येतो मला, नंतर फोन करतो. चावीने दार उघडलं म्हणजे अवनीच असणार, नाहीतर कोणाला माहिती मी इथे. या आलात आपण. आत्ता वेळ मिळाला तुला यायला? अगं मला मरून इथे 4 दिवस झालेत आणि आज येतेस तू? काय कुठे होतीस, कुठे अवनी तू? चार दिन जिंदगी के होते हैं और 4 दिन मौत के. तुमने तो दोनों जी लिए
तू तू इथे काय करतोयस? 4 दिवस तू जगलास मित्र, आणि 4 दिवस मरणाचेही अनुभवले. आता तुझं नेमकं काय करायचं याचा विचार कोणीतरी करायला हवं ना. हं? काय बोलतोयस तू? कसला विचार? विचार. माणूस विचार करत असतो, पण तसं काहीच घडत नाही. तू जो विचार करतोय ना तसंही काही घडणार नाही. पण आपल्या वरचा जो विचार करणार आहे ना ते घडणार. आपल्या वरचा कोण आहे माहितीये का? आपल्या सगळ्यांच्या वरचा अवनीबाई साहेब, या प्लॅनच्या मास्टर माइंड. तू नेहमीच असा वेड्यासारखा बडबडत असतो का? निरर्थक गोष्टींचे जेव्हा अर्थ कळतात ना तेव्हा फार उशीर झालेला असतो. स्वप्नील, काय बोलतोयस तू? मरून 4 दिवस झालेत ना. केलीस ना मेल्यानंतरची मजा. आता खरोखर मरायची तुझी वेळ आली. काय बडबडतोयस तू? डोकं फिरलंय तुझं. चणे खाणार का? हा? अरे घे, तुझ्याकडून पैसे घेणार नाही मी, शपथ. कारण मरणाऱ्याला मरणाच्या आधी खाऊ घातलेलं खूप पुण्याचं असतं. घे. चल निघितून बाहेर, चल. अवनीला जर कळली ना तुझी नाटकं तर मुळासकट उपटून टाकेल तुला ती. खूप गैरसमज आहे तुझा मित्रा. तू तू खोटं बोलतोयस. अवनी अवनी असं करू शकत नाही. खेळ तुझा संपलाय, आणि हाही अवनीबाईंच्या इच्छेनुसार. रे मित्रा, मी चणे खाऊन झाल्यानंतर हा कागद फेकून देत असतो चोळामोळा करून, आणि तेच मी तुझ्या बाबतीत करणार आहे. खोटं बोलतोयस तू. प्रेम आंधळ असतं रे, हे मी ऐकलं होतं. पण हे आत्ता प्रकर्षाने जाणवतंय मला. कारण मरण हे प्रत्येकाचंच शेवटचं ठिकाण असतं, आणि तुझंही. मंजिल तो बस यही थी, पूरी उम्र गुजर गई यहां आने में, सारी दुनिया से दोस्ती निभाते रहे दोस्त, मगर बस हम ही आ पाए तुम्हारे जनाजे में. अवनी, अवनी प्लीज प्लीज माझी मदत कर. वरदा बघ ना कशी वागते. ती त्या समीरला भेटायला निघालीये. माझ्यासमोर त्याचा फोन आला होता मला भेटायला ये म्हणून. मी कसं समजावू या मुलीला? तेव्हा तू सुद्धा काय बडबड करतेस? समीर मेला हे माहित नाहीये का तुला? आणि स्वप्नीलच समीर आहे हेही ठाऊक नाहीये का? मग तो कसा इथे येईल? अगं हे तुला आणि मला माहितीये अवनी. तिला कसं समजावू मी? आधीच ती त्याच्या प्रेमात पडलीये. हे सगळं ऐकून काही करून बसली तर? नाही नाही, प्लीज तूच काहीतरी कर ना. अगं मी काय करणार? तूच तिची बहीण आहेस ना, तूच तिला समजावू शकतेस. आणि तसंही माझी आणि तिची काही इतकी ओळख नाहीये, त्यामुळे सॉरी, मला नाही जमणार. अवनी अवनी प्लीज असं नको करूस. तूच त्याला सगळ्यात जास्त ओळखतेस. तुला जे काही वाईट अनुभव आलेत ना ते तिला समजावून सांग ना. तू तिला नक्की पटेल. परत परत किती वेळा सांगू तुला मी? स्वप्नील जिवंत नाहीये. अगं पण हे तिला कसं सांगू मी? कोणीतरी तिला त्याच्या नावाने फोन करतंय. तिने त्याचा आवाजही ओळखलाय, आणि तिला अशी खात्री पटलीये की हाच समीर आहे. याचा अर्थ स्वप्नील जिवंत आहे, आणि तो तिला फसवून या वाड्यात घुसायचा प्रयत्न करतोय. म्हणजे अनय निर्दोष आहे. याचा अर्थ अनयनी तो एक मिनिट रेवा, काय बोलतेस तू? स्वप्नील जिवंत नाहीये हेच सत्य आहे. आणि वरदाचं काय करायचं ते थांब जरा, मला विचार करू देत. एक मिनिट रेवा. हा बोल. मॅडम, मी बोलतोय बाजीराव जमदाडे. काम झालंय आपलं. स्वप्नील माझ्या ताब्यात आहे आता. त्याला असा सोलपटलाय ना की या जन्मात काय, तर तो 7 जन्मात सुद्धा कुठे काही बोलणार नाही. एकदम बेकार हालत करून टाकली त्याची. मग माहितीये ना तुला काय करायचं ते?
ओके. रेवा चल, मी समजावते वर्धाला. थँक्यू अग्नी. पण तिला सांगू नकोस हा की मी तुला सांगितलं तिला समजवायला, नाहीतर ती चिडेल माझ्यावर. आणि हो, तू एकटीच जा. मला बघितलं तर घाबरेल ती. अगं ती काहीही करणार नाहीये, मी आहे ना. आणि स्वप्नील सारखी मुलं कशी असतात हे चांगलंच ठाऊक आहे मला. चल. हाय, कशी आहेस? बरी आहे. तू इथे काय करतेस? अगं मी सहजच आले तुला भेटायला. तुला सांगू, आधी ही रूम माझी होती, पण तू आलीस आणि मला ही रूम सोडावी लागली. तू काय बाबा, आता अनयची लाडकी मिळवणी आहेस. तुझं काही काम आहे का ग माझ्याकडे? छे ग. हा, पण मला एका गोष्टीची मात्र खूप उत्सुकता आहे. समीरचा खरंच फोन आला होता का ग तुला? हे तू काय विचारतेस? अगं असंच. नाही म्हणजे अनयने मला सगळं सांगितलंय समीर बद्दल, की तुझी गावात आल्यावर ऍक्सिडेंटली त्याच्याशी भेट झाली आणि तू पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडलीस ना. अगं वरदा, तू मुंबईला राहतेस ना, मग आजकालची मुलं कशी असतात माहित नाहीये का तुला? अगं असं आंधळेपणाने कुणावरही विश्वास ठेवायचा नसतो ग. आणि त्याने तुला बोलवलं आणि तू लगेच त्याला भेटायलाही चालली आहेस. एक मिनिट. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर नाही करायचा. आपली तेवढी ओळखही नाहीये. आणि जर ताईने तुला सांगितलं म्हणून तू माझा ब्रेन वॉश करायला आली असशील ना, तर विसरून जायचं. मी ताईचं नाही ऐकलं तर तुझं काय ऐकणार आहे ग? कुणीही काहीही बोललं तरी मी समीरला भेटणारच. या बाबतीत मी कोणाचंही ऐकणार नाहीये. माझंही ऐकणार नाहीये स्पर्धा. हे बघ, अवनी बरोबर बोलतेय. समीर हा चांगला मुलगा नाहीये. तुम्ही का लादताय? मला ठरवू दे ना तो कसा आहे ते. वरदा, तू म्हणालीस म्हणून तुझ्या बोलण्याचा मान राखायला मी त्याला एकदा भेटलो ना. तो खरंच चांगला मुलगा नाहीये. ओके, मी त्याला एकदा भेटते आणि नंतर त्याचं नावही नाही काढणार. ठीक आहे? का? पण एकदा तरी कशाला भेटायचं? हे बघ, तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही सगळं असं बोलतोय तुझ्याशी. हे बघ वरदा, भाऊजी, मी एकदा भेटते, सगळं क्लिअर करेन आणि नंतर नाही भेटणार त्याला. ठीक आहे? मग तर झालं. भेटायला येईल तर भेटशील ना? जागेवरून हलताही येणार नाही अशी अवस्था केली आहे मी त्याची. एक मिनिट. हॅलो. थँक्स अवनी, वरदाची काळजी केल्याबद्दल. थँक्स काय? अरे, रेवाची बहीण तीच माझी बहीण ना. ठीक आहे. हा, बाय बाय बाय. चला, मला पण निघायला हवं. समीर आलाय मला भेटायला. त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचंय मला. बाय. संपलायस तू स्वप्नील. माझ्या मार्गात काटे पसरून तू जिवंत नाही राहू शकत.